मित्रांनो, तुम्ही जे सकाळी उठून दूध पिता, जी भाजी चवीने खाता, ती तुमच्या शरीराला पोषण देते की हळूहळू विषारी बनते? साध्या नफ्यासाठी भेसळ माफिया थेट तुमच्या जीवाशी खेळत आहेत. भेसळ माफियांचा विळखा इतका घट्ट झाला आहे की सामान्य माणसाच्या आरोग्याशी खेळणं हा त्यांच्यासाठी एक व्यवसाय बनला आहे. पण मित्रांनो, आता चित्र बदलतंय, कारण एंट्री झाली आहे सिंगम अधिकारी तुकाराम मुंढे यांची. जिथे मुंडे साहेबांची एंट्री होते तिथे भ्रष्टाचाराचा आणि माफियागिरीचा द एंड निश्चित असतो. अनधिकृत दूध डेअरी असो वा बोगस मसाल्यांचे कारखाने, मुंडे साहेबांच्या नो सॉरी धोरणामुळं माफियांचे धाबे दणाणले आहेत. तुकाराम मुंढे म्हणजे शिस्त, कठोर प्रशासन आणि जनहित. भेसळ माफियांविरुद्ध त्यांनी छेडलेली मोहीम ही केवळ एक कारवाई नाही, तर ती एक लढाई आहे. जेव्हा त्यांना तक्रार मिळते तेव्हा ते केवळ कागदावरची कारवाई करत नाही, तर थेट घटनास्थळी हजर होतात. मुंडे साहेबांच्या या कार्यपद्धतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे कायदा सर्वांसाठी समान. मग तो कितीही मोठा माफिया का असेना, कायद्याच्या वर कोणीही नाही हे त्यांनी आपल्या कारवाईतून सिद्ध केले. मित्रांनो, प्रशासकीय अधिकारी म्हणून मुंडे साहेबांनी अनेकदा दाखवून दिले की जर प्रामाणिकपणे काम केलं तर व्यवस्थेत बदल घडवून आणणे अशक्य नाही. भेसळ करणाऱ्यांना केवळ दंड नाही तर तुरुंगाची हवा दाखवल्यामुळे आज अनेक ठिकाणी भेसळीच्या व्यवसायाला आळा बसला आहे. पण या लढाईत फक्त अधिकारी पुरेसे नाहीत, आपल्यालाही जागृत व्हायचे आहे. तुमच्या आजूबाजूला काही संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने तक्रार करा, कारण तुमचं आरोग्य हेच देशाचं आरोग्य आहे. शेवटी एवढंच म्हणेन, आज आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला अशाच निधड्या छातीच्या, प्रामाणिक आणि धडाकेबाज अधिकाऱ्यांची गरज आहे, जे दबावाला बळी पडत नाही, जे पैशाने विकत घेता येत नाही आणि जे शेवटच्या माणसाच्या न्याय हक्कासाठी लढतात. तुकाराम मुंडे साहेबांच्या या धडाकेबाज आणि कर्तव्य दक्ष प्रवासाला आणि त्यांच्यातील त्या करारीबाण्याला माझा कोटी कोटी प्रणाम.